नमस्कार मित्रांनो. एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच असा धमाकेदार ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण आता इथे ऐनवेळेस येऊन राया ललिताला सर्वांसमोर हजर करत मंजिरी आणि जयचं लग्न मोडणार आहे. आणि इथे मंजिरी मात्र एकटक रायाकडे बघत त्याच्या प्रेमातच पडणार आहे. तर इकडे जयला मात्र मंजिरीवरती संशय आलेला असतो. कारण वरवर मंजिरीने रायाबरोबर दुश्मनी असल्याचं दाखवलंय, दोस्ती तुटली त्यांची असं दाखवलंय. पण तसं नाहीये. कारण या पूजेला आलेल्या सगळ्या बायकांचे मंजिरी हात का बघते? नेमकं काय चालू आहे? नक्की या रायाचं आणि मंजिरीचं मिळून काहीतरी चालू आहे. याचा आता त्याला संशय आल्यामुळे तो लगेच आपल्या माणसांना कॉल करतो. तेव्हा लगेच आता इथे जयचे गुंड त्याला सांगू लागतात, राया हा अख्ख्या पंढरपुरात सगळीकडे शोध घेतोय. तो अशा एका बाईला शोधतोय जिच्या हातावरती टॅटो आहे. आता मात्र जय लगेच म्हणू लागतो, काय टॅटो? म्हणजे टॅटो असणारी बाई आहे ती ललिता. कारण ललिताच्या हातावरतीच टॅटो आहे हे रायाला समजलंय. एवढं मात्र जयला लक्षात आलेलं असतं. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, म्हणजे असं आहे तर राया माझ्या बायकोला ललिताला शोधतोय. त्यामुळे तुम्ही एक काम करा, मी सांगितलंय ना तसं करा. आणि एक खोटी बाई माझी बायको म्हणून तिच्या हातावरती टॅटो गोंदलेला असायला पाहिजे हं. ती बाई रायाकडे पाठवा. म्हणजे रायाबरोबर माझ्या जाळ्यात अडकेल आणि त्याच बाईला घेऊन तो सगळ्यांसमोर येईल. आणि इकडे त्याचा प्लॅन फसल्यानंतर माझं लग्न आरामात होईल. त्यामुळे सांगितल्याप्रमाणे तसंच सगळं काही व्हायला हवं, असे आता जयने आपल्या गुंडांना सांगितलेले असते. पण मात्र इकडे रायानेही हातचलाकी केलेली असते. त्यानेही त्याचे गुंड आपल्या पाठीमागे ठेवलेत आणि आपल्यावर बारीक नजर आहे. हा सगळा इथे घोरपडेचा डाव चालू आहे हे रायाने लक्षात घेतलेले असते. कारण आता आपल्यालाही खूपच सावधगिरीने काम करावं लागेल. कारण हा घोरपडे हातावरती हात धरून बसणार नाही. त्याचं लग्न मोडू नये म्हणून तो आपल्याला कुठल्याही जाळ्यात अडकू शकतो हे रायाच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे रायानेही खूप मोठा असा प्लॅन केलेला असतो. कसं ललिताला सगळ्यांसमोर आणायचं आणि सगळ्यांसमोर आणून या घोरपडेचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा. नाना जीजीला फसवतो, एका माऊलीला या घोरपडेने फसवलंय. त्यामुळे याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर यायलाच पाहिजे असे रायाने आता ठामपणे ठरवलेलं असतं. तर इकडे राया आता जामखेडला निघालेला असतो. कारण जयने जरी तिकडे सगळ्या लोकांना धमकावलेलं असलं, त्या ललिताचं घर जाळून जरी टाकलेलं असलं ना, तरीही त्या गावात नक्की असं काहीतरी सापडेल ज्यामुळे त्या ललिताचा पत्ता आपल्याला नक्की मिळेल आणि आपण मिसफायरचं लग्न थांबवू शकतो. आता लगेच राया विठुरायाचं दर्शन घेतो आणि विठुरायाला म्हणू लागतो, आता फक्त तुझ्याच हातात आहे. मी चाललोय, पण नक्की मला असा काहीतरी पुरावा भेटू दे ज्यामुळे या घोरपडेचा खरा चेहरा सगळ्यांसमोर यायला पाहिजे. आता इथे राया जामखेडला आलेला असतो आणि आता जयने सांगितल्याप्रमाणे सगळे लोक खूपच घाबरलेले असतात. पण रायानेही आपल्या पद्धतीने लोकांकडून खरं कसं काढून घ्यायचं आणि ललिताच्या आईवडिलांपर्यंत कसं पोचायचं हे सगळं काही ठरवलेलं असतं. त्यामुळे ठरल्याप्रमाणे राया आता इथे पुरावे शोधण्यासाठी जामखेडला पुन्हा आलेला असतो. आता मात्र जामखेडला आल्यानंतर इथे रायाला सगळे काही पुरावे त्याच्या हाती लागलेले असतात. तर इकडे मंजिरीच्या लग्नाची म्हणजे हळदीची तयारी झालेली असते. जीजी नाना सर्वजण खूपच खुश असतात. पण मात्र मंजिरी उदास असते. कारण अजूनही राया आला नाही. ती सारखी सारखी रायाला फोन करण्याचा प्रयत्न करत असते. पण तरीही रायाचा फोन काही लागतच नाही. मंजिरीला इथे टेन्शन आलेलं असतं. कारण रायाला ललिता सापडली असेल की नाही, काय झालं असेल याचाच ती विचार करत असते. त्याच वेळेस आता रुजिदा येते आणि म्हणू लागते, काय झालं मंजू? अगं कसलं टेन्शन आहे तुला? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अगं बघ ना रुजिदा, आता हळद लावण्याची वेळ झाली पण या रायाला अजूनही ललिता सापडलेली नाहीये. आणि तो म्हणतो की अशी बाई आहे जिच्या हातावरती जय नाव गोंदलेलं आहे आणि तीच त्या घोरपडीची बायको आहे. आणि तिनेच त्या घोरपडेच्या बंदुकीतील गोळ्या बदलल्या, त्या पण आपल्या घरात. रायाने सांगितलं की ती बाई आपल्याच घरात आहे. पण मी सगळ्या बायकांचे हात बघितले रुजू, पण कोणीच असं नाही आहे इथे गं. मग कुठे सापडेल ती ललिता? का कदाचित ती नसेल? काय असेल हे सगळं? तेव्हा रुजिता म्हणू लागते, हे बघ मंजिरी,
तुझा रायावरती विश्वास आहे की नाही? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो, माझा रायावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि तो हे लग्न मोडण्यासाठी नक्की काहीतरी करेल. तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते, मग मंजू, तू काळजी करू नको. ऐन वेळेस राया नक्की काहीतरी करेल आणि सगळ्यांसमोर या जयचा चेहरा आणेल. त्यामुळे प्लीज तू टेन्शन घेऊ नको बरं. तेव्हा लगेच आता शशिकला येते आणि म्हणू लागते, काय गप्पा करताय तुम्ही दोघी? चला पटकन, हळदीची वेळ झाली. चल बरं मंजिरी पटकन. असे म्हणून आता शशिकला लगेच रुजिदाला आणि मंजिरीला इकडे बाहेर घेऊन येते आणि मनाशीच म्हणत असते, काही करून या मंजिरीला आता या रायाबरोबर काही कॉन्टॅक्ट ठेवता कामा नये. नाहीतर ऐन वेळेस हे लग्न मोडेल आणि कसं आहे ना, हे लग्न झालं म्हणजे हे सगळं घर माझ्याच नावावरती होणार आहे. कारण तसं जिजीने मला वचन दिलेलं आहे, एकदा का मंजिरीचं लग्न झालं की तेही इथनं निघून जातील, म्हणजे हे सगळं विश्व माझंच होईल. त्यामुळे काही करून हे लग्न व्हायलाच पाहिजे. त्यामुळे मला बारीक लक्ष द्यावं लागेल असे ती मनाशीच म्हणत असते. तर लगेच इथे जिजी आता जयला आवाज देते आणि जयही इथे आता हळदीसाठी मंडोळ्या लावून तयार झालेला असतो. मंजिरीने हळदीसाठी पिवळ्या रंगाची सुंदर अशी साडी घातलेली असते. आता मात्र जय इथे मंजिरीकडे एकटक बघू लागतो आणि मनाशीच म्हणू लागतो, मंजिरी, तुझ्या मनात जरी नसतो ना, तरीही आता तुला माझ्याशीच लग्न करायचे आणि एकदा का माझ्याशी तुझं लग्न झालं की तू माझीच झाली. त्यामुळे तुझा तो राया मित्र तो काहीही करू शकत नाही. त्याने आता कितीही प्लॅन केला ना, तरी तो सक्सेसफुल होणारच नाही. कारण त्याला जाळ्यात अडकवण्यासाठी त्याच्याकडे मी खोटी ललिता पाठवली. असा आता इथे जयचा भ्रम झालेला असतो. पण इकडे रायाला ललिताचा पत्ता सापडलेला असतो आणि रायाने जामखेडवरून ललिताचे आईबाबाही इकडे पंढरपूरला आणलेले असतात. तर आता इथे जिजी लगेच सगळ्यांना म्हणू लागते, चला पटकन, आता आपण हळदीला सुरुवात करूया. इथे आता मंजिरीला हळद लावण्यास सुरुवात झालेली असते. पण मात्र मंजिरी खूपच उदास असते. तिच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. ती रडत असते. तेव्हा आणि मनाशीच विठुरायाला म्हणू लागते, विठुराया, काही कर, राया जे काही करतोय ना त्याला या सगळ्यात यशस्वी कर. त्याच्या हाती सगळे काही पुरावे लागू दे. कारण आता आपल्याकडे वेळ खूप कमी राहिलाय विठुराया. तुला काही करून रायाची मदत करावीच लागेल. कारण जर राया ऐनवेळेस इथे ललिताला घेऊन नाही आला तर मला जयशी लग्न करणं भागच आहे. कारण मी आता हे लग्न नाही थांबवू शकत. जर मी स्वतःहून हे लग्न थांबवलं तर माझे नाना जिजी मनातून तुटून जातील. त्यामुळे मला हे लग्न करावंच लागेल. पण माझा रायावरती पूर्णपणे विश्वास आहे. मला नक्की खात्री राया येऊन हे लग्न थांबवेल. तो माझं या नीच घोरपडेबरोबर लग्न होऊच देणार नाही. त्यामुळे विठुराया, तुला रायाची मदत करायची, ललिताला रायापर्यंत पोहोचवायला तू काहीतरी कर विठुराया, असे आता मंजिरी विठुरायाला म्हणत असते. तर आता इथे लगेच जिजीने जयची उष्टी हळद आणून मंजिरीला हळद लावण्यास सुरुवात केलेली असते. आता जयची हळद लावून झाल्यानंतर लगेच शशिकला म्हणू लागते, अशी साधीसुधी हळद होता कामा नये आपल्या जावई बापूंची, कशी धमाकेदार हळद व्हायला पाहिजे. त्यामुळे जरा नाचगाणं तर झालंच पाहिजे. आता लगेच इथे गाणी लावून सर्वजण नाचत असतात. जय मात्र खूपच खुश असतो. तर इथे मंजिरीला आता जयची उष्टी हळद लावण्यास सुरुवात झालेली असते. मंजिरी मात्र रडत असते आणि मनाशीच म्हणू लागते, मला या जयबरोबर लग्न नाही करायचं, मला नाही लावायची त्याची उष्टी हळद. त्याच वेळेस आता लगेच राया येतो आणि म्हणू लागतो, बंद करा, ही हळद होणार नाहीये. कारण हे लग्नच होऊ शकत नाही. आता मात्र सर्वजण पाठीमागे वळून रायाकडे बघू लागतात. सगळ्यांना तर धक्काच बसतो. पण मात्र इथे जिजी खूपच भडकते आणि म्हणू लागते, शेवटी हा गुंड आलाच, त्याला ना माझ्या मुलीचं सुख देखवतच नाहीये. त्याच वेळेस आता लगेच राया येतो आणि म्हणू लागतो, कारण तुमच्या मुलीचं या नीच घोरपडेबरोबर लग्न मी होऊ देणार नाही. कारण तुम्हाला या घोरपडेचा खरा चेहरा, त्याचा भूतकाळ माहिती व्हायलाच पाहिजे. असे म्हणून आता राया लगेच ललिताला सगळ्यांसमोर घेऊन येतो. आता मात्र मंजिरीचा जीवात जीव आलेला असतो. कारण आता राया हे लग्न थांबवणार, माझं लग्न जयबरोबर होऊ देणार नाही याची तिला पूर्णपणे खात्री असते. तर मात्र ललिताला बघता सगळ्यांना धक्काच बसतो. कारण ललिता म्हणजे ही मंजिरीच्याच घरात कामवाली असते आणि तीच जयची बायको आहे. कारण
जयला धडवून शिकवण्यासाठी तीही इकडे पंढरपुरात कशी आली. आता मात्र राया सगळ्यांना ललिताची कहाणी कशी सांगणार आणि या नीच घोरपडेचं मिस फायरवर ठरलेलं लग्न कसं मोडणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.